दुसरा मुद्दा तुम्ही जे म्हणालात की आम्हाला आमच्याकडे संभ्रम निर्माण केला जातोय आणि अजित पवारांना टार्गेट केलं जातंय. कोणाकडे दोष आहे तुमचा, कारण की अजित पवार टार्गेट का केलं? सोशल मीडियावरती ज्या पद्धतीने केलं गेलं, महिलांच्या संदर्भामध्ये सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने एक अश्लील पद्धतीची टीका टिप्पणी केली, आम्ही त्याचा सगळा शोध घेतो आहोत. जी काही तक्रार सायबर ब्रँचकडे करायची आहे ती पण आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे. परंतु शेवटी आम्हाला कळतं ते. आजही मी या वक्तमध्ये ज्यांना समजायचं असेल त्यांना कळेल, पण आपल्यामार्फत एवढं समजतो की आम्ही या साऱ्या गोष्टीचा पूर्णपणाने अभ्यास केलेला आहे आणि आता आगामी येणाऱ्या निवडणुकीमध्ये या साऱ्या काही घडलेल्या घटना, सारं काय केलेलं कुटील डावपेच, या साऱ्याच्या दृष्टिकोनातून आज आम्ही पुढच्या कालावधीमध्ये सतर्क होऊन काम करणार. सर, सध्याचा सहभागी असलेल्या ऑर्गनायझर मधनं लेख लिहिण्यात आलाय की अजितदादांना भाजपसोबत घेऊन भाजपने स्वतःचं ब्रँड व्हॅल्यू कमी केलेलं. नाही, मी ते वाचलेलं नाही. जरूर मी त्याचंही वाचन करेन, त्याचंही माहिती समजून घेईन. आणि आम्ही ज्या वेळेला दिल्लीमध्ये इंडियाच्या बैठकीला भेटलो, ज्या वेळेला त्याच्यानंतरसुद्धा अमितभाई असतील, राजनाथ सिंगजी असतील, नड्डाजी असतील, यांच्या गाठीभेटी झाल्या, माननीय पंतप्रधान महोदयांच्या गाठीभेटी झाल्या. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजींच्या समेतसुद्धा अनेक वेळेला चर्चा झाली. कुठेही त्यांच्यापैकी कोणाहीकडून बोलण्यामध्ये असं कुठेही दुजाभाव त्या ठिकाणी आलेला नाही. त्यामुळे आपण जे म्हणतायत ते त्याचं वाचन मी नक्की करीन, त्याचं चिंतनही करीन, मंथनही करीन आणि मग बोलेन.